नमस्कार, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सागर साहब, आपका बहुत बहुत स्वागत है. धन्यवाद. सरांचा थोडासा परिचय करून देतोय. सरांनी 1994 मध्ये नांदेड येथून डिप्लोमा पूर्ण केला आणि 2018 मध्ये हैदराबाद येथून डिग्री पूर्ण केली. 29 वर्षाच्या या अनुभवामध्ये सरांनी 2000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स पूर्ण केले आणि सध्या सरांचे 20 पेक्षाही जास्त प्रोजेक्ट्स सुरू आहेत. सर, हा आत्तापर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता? सुरुवातीचा आमचा 94ला जेव्हा पासआउट झालो तेव्हा इंजिनियरची अशी कंडिशन होते मार्केटला की कोणी नोकरीला सुद्धा ठेवायचं नाही. लग्नाचं तर लांबचीच गोष्ट आहे. त्या तशा याच्या प्रवासामध्ये आम्ही सुरुवातीला नांदेडमध्ये 94ला काही कन्सल्टंट होते, त्यांच्याकडं म्हणजे मोफत असं नोकरी अनुभव घेण्यासाठी केली आम्ही सुरुवातीला. आणि नंतर मग हळूहळू थोडा थोडा प्रोग्रेस वाढत गेला, अनुभव वाढत गेला. मग असं ठरवलं की आता आपण जे सिव्हिल इंजिनियर होते त्यावेळेसचे बाहेरगावी जास्त ड्युटीला जावं लागायचं. जसं की आता कुठल्या साईट आहेत, जंगलमध्ये असतील, रोडवर असतील, डॅमवर असतील. मग अशा वेळेस असं आपण ठरवलं की पुढच्या पिढीचं, मुलांचं, आपल्या मुलाबाळांचं की कसं होणार पुढचं त्यांचं शिक्षण. आपण तर 1 वर्ष झालं की प्रोजेक्ट कंप्लीट झाला की दुसऱ्या गावाला जाणार परत. मग असं ठरवलं की आपण कन्सल्टिंग या क्षेत्रामध्ये यावं. मग कन्सल्टिंग या क्षेत्रामध्ये येताना सुरुवातीला अनुभव ते आवश्यकच होता कन्सल्टिंगमध्ये. मग नांदेडला आमचे गुरु श्री राठोड सर, मग यांच्याकडे काही दिवस अनुभव घेतला. मग त्याच्यामधून सरकडून आपण प्लॅनिंग शिकलो. परत नंतर मग कुरे सर आहेत आमचे सिनियर स्ट्रक्चरल इंजिनियर सर, त्यांच्याकडून मग स्ट्रक्चरलबद्दल माहिती झाली. मग हळूहळू करत असं एक प्रोजेक्ट छोट्यापासून ते मोठे पूर्ण असे सुरुवातीला 1,500 सुरुवात झाली बंगलोपासून. तर आज जवळपास एक एकरपर्यंत आपण काम करतोय सध्या मार्केटमध्ये. आणि ज्यावेळेस सुरुवातीला 1,500 स्क्वेअर फीटाची साईट भेटते वेळेस खूप मेहनत घ्यावं लागायची. आजच्या इंजिनियरला ती मेहनत नाही आहे. ज्या काळामध्ये इंजिनियर लावणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती मार्केटमध्ये. आमचा तो स्ट्रगल पिरियड होता सुरुवातीचा. मग असं करत हळूहळू साईट वाढत गेल्या आणि मग आज आपलं चांगलं हे आहे, डेव्हलपमेंट आहे. नांदेडमध्ये बऱ्याचशा साईट चालू आहेत आमच्या सध्या. आता कॉम्प्लेक्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत, रेसिडेन्शियल बिल्डिंग आहेत, बरेच प्रोजेक्ट आहेत. ओके सर, तुम्हाला प्रेरणा देणारे कोण आहेत तुमचे गुरु? प्रेरणा आम्ही सांगितलं ना आत्ताच, राठोड सर आहेत आणि कुरे सर आहेत. यांच्यापासून आम्ही भरपूर काही शिकलो आहे. आणि योगायोगाने आम्ही त्यांच्या शेजारीच आहेत. आता माझं पण ऑफिस तिथं त्यांच्या शेजारीच आहे. आम्हाला ह्या दोघांबद्दल प्राऊड फील होते, समजा रिस्पेक्ट पण आहे. ओके सर, तुमचं कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये खूप महत्त्वाचं योगदान आहे आणि कुठलाही कन्स्ट्रक्शन असो, सिव्हिल इंजिनियर महत्त्वाचं असतं, बरोबर? तर अशा ठिकाणी नवीन कल्पना आणि जे वाढतं तंत्रज्ञान आहे, हो, त्याचा तुम्ही कशा प्रकारे फायदा घेत असता? फायदा तर घेतला म्हणजे काय, सुरुवातीला आमचं जे होतं ते ड्राफ्टिंग पासून सुरू होतं. त्यावेळेस तर कम्प्युटरचं जमाना सुद्धा नव्हता. मग ते शिकत कम्प्युटरवर फास्ट ड्रॉइंग्स वगैरे तयार व्हायला लागले, डिझाईन्स तयार व्हायला लागले. आणि बाकी मग आता त्याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये पण जे आपले आस्पेक्ट्स असतात प्लॅनिंगचे, ते पण प्रॉपर आपल्याला गाईड व्हायला लागले, समजा नेट मार्फत किंवा आपल्या तंत्रज्ञानानुसार. अशी बरीच माहिती भेटत गेली. ओके, तरी पण अजून थोडीशी माहिती सांगा त्याबद्दल. सर, कुठल्याही प्रकारच्या बांधकामासाठी अकुशल कामगार जे असतात, अनस्किल्ड लोक, त्यांच्याकडून काम करून घेणं किती धोकादायक ठरू शकतं? ते तर धोकादायक आहेच, पण आता इंजिनियरचा जे रोल आहे तो महत्त्वाचा रोल आहे. किंवा अनस्किल्ड लेबर आणि प्लस स्किल्ड मॅनपॉवर, याच्यामधून दोघांचा मधला जे दुवा आहे तो इंजिनियर आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून काम योग्य रीतीनेच आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. येस, करून घेत आलो आपण आता तसंच आजपर्यंत. ओके. बांधकाम करत असताना साहित्य निवडीविषयी काय काळजी घेत असता तुम्ही? बांधकाम करताना साहित्य तर योग्य क्वालिटीचंच निवडावं लागणार आहे, जेणेकरून आपली बिल्डिंग जी आहे ते लाईफ लॉंग टिकली पाहिजे. त्याची क्वालिटी आपण जपलीच पाहिजे. त्यानुसार आपण मटेरियल तसं चांगल्याच प्रतीचं यूज करणार.
सर बांधकाम करताना आपण वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य निवडत असतो. हो. जेव्हा स्टील तुम्ही खरेदी करायला जाता हो मार्केटमध्ये हो. तेव्हा मग कुठल्या कुठल्या गुणवैशिष्ट्यांना तुम्ही प्राधान्य देत असता त्या ठिकाणी? त्याची पहिल्यांदा तर आपण स्ट्रेंथ हे बघणार, त्याची डक्टिलिटी बघणार. हां हां. परत तुमचं म्हणजे बॉन्डिंग त्याचं कसं आहे ते बघणार. परत आता नवीन थर्मॅक्स ट्रीटमेंट जे आहे ते आपलं ते सगळं टोटल गोष्टी बघणार त्या स्टीलमधल्या सगळ्या टोटल आहेत. सर बरेच तुमचे प्रोजेक्ट्स झाले आहेत, जवळजवळ 2000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केलेले आहेत. सध्या 20 तुमचे प्रोजेक्ट्स पण सुरू आहेत. आयकॉन स्टीलचा तुम्ही वापर केलाय का? हो केलाय ना. आयकॉन स्टील एकदम मस्त आहे. ओके. त्याची डक्टिलिटी छान आहे आणि आमच्याकडचे जे मिस्त्री आहेत ते वापरताना सुद्धा एकदम रिलॅक्स असतात. समजा की आयकॉन स्टील आहे म्हटल्यानंतर त्याचे बेंडिंग वगैरे छान आहे, त्याची विश्वास बनलेला आहे. ओके. आणि कंपनीची सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला? कंपनीची सर्व्हिस तर एकदम मस्त आहे. इथले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांचा खूप फॉलोअप असतो आम्हाला. भयानक म्हणजे एक 8 दिवसाला तरी एकदा तरी फोनवर किंवा व्हिजिट हे असते, कंपल्सरी असतेच त्यांची. सर कन्स्ट्रक्शनच्या लॉंग लाईफसाठी रचना आराखडा हा किती महत्त्वाचा असतो? खूप महत्त्वाचा आहे ना. मी म्हणलं ना तुम्हाला, प्लॅनिंग आस्पेक्ट जे आहेत ते कन्स्ट्रक्शनमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. ते प्रत्येक कन्सल्टंटनी जपलेच पाहिजे. त्याच्यामध्ये क्वालिटी, क्वांटिटी आणि करन्सी या तिन्ही गोष्टीचा विचार केला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे क्वालिटी याच्यामध्ये. सर सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की कमी खर्चात एक उत्तम दर्जेदार घर बनावं. त्या ठिकाणी तुम्ही काय करता मग? नाही, आतापर्यंत माझं तर असं प्रॅक्टिसमध्ये माझ्या अनुभवानुसार मी होईल तेवढं कस्टमरचे किती इकॉनॉमिकल त्याला आपल्याला काम करता येईल याचाच जास्त विचार केलेला आहे मी. माझ्या म्हणजे कन्सल्टिंग फीसचा कमी विचार केला आणि क्वालिटी मेंटेन करून परत, म्हणजे असं नाही की क्वालिटी मेंटेन न करता, तसं नाही केलेलं आहे. ओके. गेल्या वर्षभरात सर तुम्ही कोणत्या व्यावसायिक किंवा प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाला आहात का? नाही. ओके. सर आजच्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये कसं आहे, इंजिनियरनी फर्स्ट, आता तुम्हाला सांगतो आमचं जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की स्ट्रगलिंग पिरियडमध्ये आम्ही जवळपास 16 तास काम करत होतो. आज माझं 12 तास वर्किंग आहे. वा. आणि इंजिनियरला मला एवढंच सांगायचं आहे की बा इंजिनियरला मानसिक टेन्शन जास्त तर असतंच, कामाचा स्ट्रेस जे आहे ते जास्त असतोच. थोडा वेळ तब्येतीसाठी सुद्धा काढावं, थोडा वेळ फॅमिलीसाठी काढावं आणि प्लस हार्डवर्क हे आवश्यकच आहे. हे हार्डवर्क केल्याशिवाय यश हे जे भेटू शकत नाही. ओके. सगळ्यात पहिल्यांदा हार्डवर्क ही यशाची गुरुकिल्ली. बरोबर. सर जे तरुण इंजिनियर्स आहेत अशांसाठी तुम्ही कोणत्या संधी पाहता आणि ते प्रदेशाच्या विकासामध्ये कसं योगदान देऊ शकतात असं वाटतं तुम्हाला? तरुण पिढी तर आजकालची जरा ॲडव्हान्सच आहे. ते आमच्यापेक्षा जास्त त्यांना नॉलेज आहेच, प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. फक्त एवढंच सांगणं आहे त्यांना किंवा त्यांनी म्हणजे जे इंजिनियर्स असतात ते थोडे जरा लेझी टाईपमध्ये असतात. ते लेझीपणा जरा थोडं सोडून द्यावं. मी माझाही सुद्धा स्वतःचा अनुभव सांगतो. थोडं लेझीपणा असतो प्रत्येक इंजिनियर्समध्ये. ते थोडा लेझीपणा सोडला आणि हार्डवर्क करत राहणे आणि प्रामाणिक मेहनत करणे, कुणालाही न फसवेगिरी करता, हे महत्त्वाचं आहे. सर तुमचा आजपर्यंतचा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता आहे? सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट? बेस्ट प्रोजेक्ट तसे भरपूर झालेत, मोठे पण झालेत. ओके. पण त्याच्यापैकी एक मला जे आवडते, जे नांदेडमध्ये एक घर आहे माझं कॅनल रोडला, तर त्याचे मी प्रत्येक 4 फुटावर एक स्टेप्स दिलेले आहेत. ओके. असं टोटल जवळपास 9 स्टेप्समध्ये ते घर आहे टोटल. 9 स्टेपमध्ये प्रत्येक 9 पायऱ्या चढले की एक रूम येणार, 9 पायऱ्या चढली की एक रूम येणार, 9 पायऱ्या चढली की एक रूम. प्रत्येक रूमला स्टील दिलेलं आहे मी ते. क्या बात आहे. आणि ते कमी जागेमध्ये जवळपास त्याला म्हणजे फुल्ली युटिलाइज झालेलं आहे ते. सर ज्या लोकांना बांधकाम करायचंय हो इथून पुढे, त्या लोकांना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमाने काय सल्ला द्याल, काय टिप्स सांगणार त्यांना? बांधकाम करण्यासाठी जे आहे ते त्यांनी प्रॉपर इंजिनियर निवडावं, प्रॉपर मटेरियल निवडावं आणि क्वालिटी मटेरियल निवडावं. हे घराच्या बांधकामासाठी खूप आवश्यक आहे.
कंपनी विषयी काय माहिती सर तुम्हाला? आयकॉन आयकॉन स्टील एकदम मस्त आहे, तसं काही नाही. आता ते आपले उन्मेष राठी सर आहेत, मागच्या वेळेस आमची त्यांची भेट झाली होती. दिनेश राठी सर? नाही, त्यांची चिरंजीव उन्मेष राठी. ओके ओके. हा, त्यांची भेट झाली होती मागच्या वेळेस. ते पण आम्हाला जरा स्पिरिटेड वाटले, किंवा त्यांनी एवढ्या छोट्या वयामध्ये परदेशात सुद्धा त्यांनी मागच्या वेळेस आम्हाला सांगितलंय, किंवा परदेशात सुद्धा आयकॉन स्टील आपल्याला पोहोचायचं आहे, पाठवलेलं आहे काही देशामध्ये. ओके ओके. हे त्यांचं आम्हाला छान वाटलं, की बाबा मराठवाड्याचे आमचे भूमिपुत्र ओके. परदेशात नाव आपलं करायला लागलेत म्हणल्यावर एक आनंदाची बाब वाटली. आणि 100% पुढच्या पिढीला हे प्रेरणादायीच ठरणार. त्यांचं मॅनेजमेंट असो किंवा त्यांचं जे टीमवर्क आहे, आपले इथले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांची मेहनत पण आहे त्याच्यासोबत. नक्कीच सर, नक्कीच. बिझनेस वाढीला ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक पण असतात, पण त्या म्हणजे त्या याच्यामध्ये मेन जे आपले मालक आहेत समजा, त्यांचं पण तेवढंच प्रोत्साहन पाहिजे समोर काम करणार. तसं मला त्या दिवशी राठी सरांच्या याच्यामध्ये दिसलं. किंवा ठीक आहे सर, तुमच्या मेहनतीला आमचा सलाम. धन्यवाद. जे भविष्यात प्रोजेक्ट्स येणार आहेत त्याच्यासाठी पण आमच्या आयकॉन टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुमचेही धन्यवाद. धन्यवाद.